अभी हूँ भाई, मैं मोटा, क्या कर सकता हूँ। हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। Yeah! Come on! वेलकम बैक टू अवर अनदर वीडियो। तो गाइस, जैसा कि मैंने पिछले वाले व्लॉग में बोला था कि हम नासिक जाते जाते करेंगे सालर किला, जो कि महाराष्ट्र का नंबर 1 पे आने वाला फोर्ट है, सबसे बड़ा फोर्ट है। वो करने वाले, तो लेट्स गो करते, मजे आएंगे। पिछले वाले ब्लॉग में आपको ऑफ कोर्स मजे तो आए होंगे, मजे से ज़्यादा मैंने आपको डिटेलिंग दी थी, दिखाया था क्या 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 नहीं। सालेर में हम मजे भी करेंगे और दिखाएंगे भी। तो चलो ट्रिप को शुरू करते हैं, मिलते हैं आपको अपने फ्रेंड से। रेडी हो चुके गाइस और हम अभी ट्रिप की शुरुआत कर रहे हैं। तो हमने सोचा बापा का दर्शन कर ले, आप भी कर लो, मैंने भी कर लिया है। चलो अभी सीधा जाते हैं हम बाइक साइड 30 किलोमीटर से अप्रोक्स इधर से, उधर से फिर हमको नासिक भी जाना है। लेट्स गो। हम जा रहे थे और हमको एक चीज दिखी। क्या लगता है, कैसा है, कैसा है व्यू, कैसा है? हाँ, दरिंदर कधी ब्लॉगर रहे और साइड में। दिस इज व्यू, दिस इज प्रणव द जॉर्ड। ये चॉकलेट बॉय बैठा है इधर। यस, द चॉकलेट बॉय। अभी हमको और आगे आगे जाना है, आई गेस उधर तक जाना है हमको। अभी हम लोग इधर फोटो वीटो निकलते हैं। ये हमारे एक धंधे, इसमें पेट्रोल खत्म हो चुका है और इसमें पेट्रोल की कमी नहीं है। दिस इज व्यू। अभी मिलते हैं आपको सीधा किले के नीचे, फोर्ट के नीचे। वेलकम टू द व्लॉग गाइज। स्टार्ट तो कर दिया हमने, देख सकते हो आप, ये है फोर्ट, ये अपने दोस्त। स्टार्ट तो कर दिया हमने, अभी देखते हैं। बोल तो रहे बहुत टाइम लगता है, बहुत टाइम लगता है, 3-1 घंटे लगते हैं ऊपर चढ़ने में, उतरने में 3 घंटे। अभी देखते हैं हम कितना टाइम लगता है। खिकड़ है गाइज, खिकड़ खिकड़। देखते हैं अभी कितना टाइम लगता है। बाकी अपने लौंडे तो फुल पावर में आ रहे हैं। देखो, हाउ इज द जो श्रेयस भाई? लो सर। बिकॉज श्रेयस भाई के जो है ना गाइस, तंगड़ों में दर्द हो रहा है। श्रेयस भाई के तंगड़े है ना, पूरे ऐसे दर्द से ये हो चुके हैं। दिखाएंगे आपको, ये देख सकते हैं आप, सालेर किला का ये आ चुका है। शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा। यस, वी स्टार्टेड ऑलरेडी। ऐसा अगर रोड रहा ना कि सिर्फ ऐसा सीढ़ियाँ नहीं आनी चाहिए बे, अगर सीढ़ियाँ आई ना तब पूरी लग जाती है। ऐसा रोड, ऐसी रोड की आदत है गाँव में घूमने की। हाउ इट्स गोज, हाउ इट्स लुक्स तो आप देख ही सकते हो, लुक्स कैसा लुक्स लग रहा है। तो आपको अभी मिलता हूँ मैं थोड़ा ऊपर जाके। बाय बाय। हाँ, तो देख सकते हो गाइस, ट्रैक बहुत सेक्सी जा रहा है। पसीना पसीना तो हो चुका हूँ मैं। और ये देखो, हंस रहे दल्ले साले। अभी हूँ भाई, मैं मोटा, क्या कर सकता हूँ। ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ नहीं ਹੁੰਦੀ। अरे मेरे पे हंस रहे। कौन बोलते हैं देखो ना। बढ़िया आने वाली जगह है इस पर, बट ऐसा हो कि अगर आप 10-10 मिनट में भी आपके ब्रेक ले सकें ना आपके लिए, तो आओ। वैसे ही दोस्तों को इधर लेके आओ, नहीं तो कुछ होते दल्ले दोस्त आगे आगे ही भगते हैं। किसी ने ना बोला होता है ना, उनके डिप्रेशन में आगे आगे ही भगते हैं वो। जस्ट लाइक वो देखो, वो काश भग रही है, देखो हाई करने वाली। वो कैश भग रही है। ये पीछे वाला भी बोल देता मैं, वो आगे वाला एसएन भग रहा है। चलो गाइज, मिलता हूँ आपको। रास्ता तो बहुत बढ़िया है बे, देख सकते हो आप, रास्ता तो बहुत बढ़िया है बे। महाराज का किला है अपने, छत्रपति शिवाजी महाराज की जय। बढ़िया है बे, वाइब भी आ रही है। बट एक ही दिक्कत हो रही है मेरे को है ना, दम ज़्यादा लग रहा है। एक डिसएडवांटेज है मेरा, बाकी पैर वगैरह तो नहीं दुख रहा अभी तक। चलो देखते आगे आगे हम कैसे आते, दिखाते आपको।
अगर आपको भी मज़ा आ रहे होंगे इस मोटे के साथ व्लॉग बनाने और देखने में, लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। मिलता हूँ आपको अभी सीधा आगे। बाय बाय। कम ऑन! अरे बस कर भाई। सीढ़ी भी आ चुकी है, मैं अभी नीचे हूँ, बट मेरा दोस्त जिसके पास जो कैमरा है ना वो सीढ़ियों तक पहुँच चुका है। लेट्स गो। सकते हो गाइस, अभी थोड़ा ही दूर रहा है और हमारे दो दोस्त हमारा साथ छोड़ने जा रहे थे कि उनको कन्विंस करके रुका लिया है अभी। बहुत डेंजर नहीं बोल सकते बट लंबा है। हाईएस्ट तो है भाई, महाराष्ट्र का हाईएस्ट तो है। व्यू देखना है, देखो द व्यू, ये सब व्यू है गाइस इधर से। व्यू मतलब कतई जहर वाला है भाई, मतलब है भाई, कुदरत का नज़ारा तो है ना। गर्मी तो लग नहीं रही, धूप में भी इतनी इधर हवा है, ठंडी है। देखते हैं, अभी जाते हैं धीरे धीरे ऊपर। इससे रोड्स है, अभी थोड़ा आगे तक ऐसे मिलेंगे, उसके बाद में फिर सीढ़ियाँ है। सीढ़ियों से डर लगता है माँ, सीढ़ियों से। ये ऐसे रोड से डर नहीं लगता माँ, सिर्फ सीढ़ियों से डर लगता है। क्या बोलते हो? देखते हैं अभी क्या कितने जाते हैं हम। एक ग्रुप मिला था हमको, वो बोल रहे थे हम 80% ही गए, हमारे पास पानी नहीं था। अभी हमारी पानी बॉटल किधर गई? ये हमने इधर एक लेक था, उधर से भर तो लिया है। ख़राब तो नहीं लग रहा, बट तब भी सेहत के लिए भी अच्छा नहीं है पानी। ऑफ कोर्स बहुत दिनों का रहता है, धूप छाँव सब, बट तब भी हम अभी कैरी तो कर रहे साथ में। अगर इमरजेंसी में लगा तो ठीक है, नहीं तो फिर ऐसे ही बॉटल उधर जाके फिर से डाल देंगे। क्या बोलते? वरती है ना पानी? हाँ ऊपर है। आपको है ना नीचे से ऊपर तक किधर भी पानी नहीं मिलेगा, सिर्फ ऊपर पानी मिलेगा। आप अगर 4-5 लोग आ रहे हो तो कम से कम 10 बॉटल तो कैरी करो ही करो पानी की। बाकी कुछ कैरी मत करो, सिर्फ बॉटल कैरी करो पानी की। अभी हमारे दोस्त 2 आ रहे हैं, अभी तक तो दिख तो नहीं रहे, देखेंगे किधर तक जाते। उधर भी एक कुछ तो है आएगा, वो भी गड़बड़ होगा रे ना। क्या लगता है सामने वाला वो जो टोक वाला है? माउंटेन जी देखते हैं अभी ऊपर जाके। मिलते हैं आपको थोड़ी देर में। बाय बाय। जो दोस्त 2 हमारे साथ छोड़ गए थे वो भी फिर से आ चुके हैं। 2 दोस्त साथ छोड़ने वाले, देखो एक तो आ गया, दूसरा भी आ गया, आगे किधर गए आ गए। इतनी रिस्क लेके गई आ चुके हैं हम 3 लोग। एक ऑलरेडी आगे चला चुका है। हेलो गाइस, ये देखो इतने ऊपर आ चुके हैं हम। मित्रांनो, कुछ इंग्लिश ब्लॉगर हेलो गाइस बोलतो, हम बोलते जय शिवराय। नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर। एवढं काय किती कष्ट घेऊन चढलेलो आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे तुमचा भाऊ जाडा आहे, तुमच्या भावाकडनं चाललं जात नाही जास्त। तुमचा भाऊ पेप्सी घालला जातो, पाणी घालला जातो, तरी मोटरसायकलवर जातो, तुम्हाला माहिती आहे म्हणून चाललं नाही जात। तरी मी एवढं कव्हर केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्या डोंगरांचा डब्बल हा डोंगर, आणि इथं मी बसलेलो, इथं सखो आणि हे पा झोपून घेतलं, झोपून घेतलं। हे पा सखो खादम न गच्छामि हसम न भाषेत कृतम न मन्ये गतम न शोचेत द्वयस तृतीय न भवामी राजन किम कारणे बोच भवामी मूर्खम। शेवटचं मूर्खम कळालं हो फक्त। काय बोलला सांग ना। अरे कालिदास माहिती का कवी होता? एकदा तो एका राजाच्या दरबारात गेला होता। सकाळी काय झालं असतं, राजा त्याच्या राणीशी गंमत करणार असतो, तर तो खिडकीतून हळूच राणी तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत असते, तिच्या अंगावर पाणी फेकतो। मग तिला वाटलं कोणी फेकलं पाणी, तर ती चिडली, ती म्हणे कोण होता मूर्ख ज्याने माझ्या अंगावर पाणी फेकलं। मग राजाला वाटलं मला मूर्ख म्हटली, त्याला राग आला। मग त्याने ठरवलं की आज राज्यसभेत दरबारात जो पण येईल मंत्री, त्याला मूर्ख म्हणून स्वागत करायचं। मग तो हळूहळू सगळ्या मंत्र्यांचे मूर्ख राजे, या मूर्ख मंत्री असं स्वागत करतो। मग कालिदास असतो तो खूप विद्वान असतो, तो येतो, मग त्याला म्हणतो, सहजच म्हणतो विनाकारण, या मूर्ख कालिदास कवी या, तुमचं स्वागत आहे। त्याला राग येतो, मग तो म्हणतो राजाला, खादम न गच्छामी हसम न भाषेत, म्हणजे मी रस्त्यानं जाताना खात नाही, हसम न भाषेत म्हणजे बोलता बोलता हसत नाही, कृतम न म्हणणे गतम न शोचेत,
म्हणजे करून दाखवलेली गोष्ट पुन्हा बोलून दाखवत नाही. आणि एखादी गोष्ट घडली, घटना घडली की तिच्या फ्युचरमध्ये शोक नाही करत बस. दुवय श्रुतियो न भवामी राजन, 2 जण बोलत असताना तिसरा म्हणून मध्ये पडत नाही. किम कारणे भोज भवामी मूर्खम, मग काय कारण आहे की तुम्ही मला मूर्ख म्हटले. असा होता तो श्लोक. हो तो बोललो मी तुला. चला मग रिलेटेबल आहे काहीच. चलो बाय बाय. ब्लॉग बनव. हे बघू शकता मित्रांनो, इथं महाराजांच्या काळातलं काय म्हणतात याला, हवन कुंड ना, हवन करणार कुंड, त्याच्यात हवन करतात, पूजा वगैरे. आणि तिकडं एवढंच बाकी आता, खूप चढणं चाललं आहे आमच्याकडनं बाबा. हे बघा पाण्याचे थोडे थोडे असे स्टोअर्स बघू शकता. इतकं ऊन आहे कडक, तरी थोडं पाण्याच्या जागेवर पाणी आहे. आणि हे जे गवत दिसतंय का इथं, हे गवत हरियाली सगळे, यांच्यामध्ये मॉइश्चर आहे म्हणजे आहे. इथली जी जमीन आहे ना, सगळीकडे दगड आहे, पण तिथं तुम्ही हात लावून बघू शकताय पा, माती डायरेक्ट माती. ही खासियत राहते मित्रांनो प्रत्येक जागेवरची. जशी काही इथली ही खासियत हीच नसेल. हे बघू शकता आता, हे पाणी आता कुठून आहे, एवढं ऊन आहे. हे बघा ह्या साईडला इथं सगळं पांढरा वाफ पडलेला आहे उन्हामुळं, आणि इथूनच हे पाण्याचा झिरपा होतोय. हे बघू शकता तुम्ही. अशा जागेवर व्हिजिट करायला पाहिजे. खूप वाईट वाटलेलं आहे आम्हाला. इथं आमच्याशिवाय कोणीच नाही. 6-7 पोरं होते, पण ते सकाळीच खाली ऑलरेडी. हे बघा इथं पण महाराजांचं काही पूजा वगैरे महाराजांच्या काळात करत असतील. तिथं थोड्या जागा आहेत. महाराजांच्या वेळेला काय रुतबा असेल या जागेचा, काय जागा असतील. तर आता तुम्हाला एक महाराजांचे दर्शन करवतो वरती जाऊन. चला बाय बाय. तुम्हाला बोललो तुम्ही की तुम्हाला एक महाराजांचे दर्शन करवतो, बट त्याच्या आधी ही जागा एकदा, या जागेवर एकदा नजर टाका. इथून पुढचा व्लॉग मराठीच होणार आहे, सॉरी. बट मग हा बघू शकता. अरे बघा ना, एकदा बघा फक्त. इथं पाणी कुठून आलं असेल, काय वाटतं तुम्हाला? पावसाचं पाणी एवढा दिवस, आणि हा ते पण आहे बो. चला तुम्हाला वरती भेटतो. आवाजाचं मॅनेज करून घ्या काहीच, माईकने लावला आता. बट बघू शकता इथली गंदगी. इथं लिटरली दाखवत नाही ते चिकन बिर्याणी सुद्धा खाल्ली महाराजांच्या जागेवर. तुम्हाला आता काय सांगू मी. आणि आम्ही पण कन्फ्यूज होतो थोड्या वेळापूर्वी, यायचं कुठून आहे, वरती जायला रस्ता कुठून आहे. आपण तिकडे आता गुफेतून चढतो, तिथून असा येतो. इकडे जेव्हा येतो इथे एक पाण्याचं स्तोत्र लागतं आपल्याला, पाणी स्टोअर करायची जागा. तिथून सरळ पुढे यावं लागतं. इथं तुम्ही थोडेसे आम्ही जसे आता तुम्हाला दाखवेल व्लॉगमध्ये दिसला असेल, थोडं आम्ही पाण्यामध्ये पाय वगैरे टाकले, तसे तुम्ही तो फ्रेश होऊ शकतात. आणि तिथून तुम्हाला सरळ तिथून असं येऊन इकडे यायचं. हे बघा चिकन, हे बघा लिटरली चिकन बिर्याणी खाण्यात आली आहे. आणि इथं त्याचं तेवढं वैशिष्ट्य आहे की इथं आहे ना, कोणीतरी दररोज का नाही ते नाही माहिती, बट इथं शेणाने सारवलं जातं. ही महाराजांची एक गुफा होती वाटतं. गुफा म्हणजे बघू शकता तुम्ही असे कॉलम्स वगैरे. इथं ऑफकोर्स आता आपली जे काय बोलावं, हे बघ कसे लिहून ठेवले इथे, VP, अभि, JK, हे कोण आहेत भाई. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. यश, सोनू, पिक, NS, लाजा वाटल्या पाहिजे, लाजा. आणि ही जे चिकन बिर्याणी वगैरे जे खाल्ली आहे हे बघा तुम्हाला खोटं वाटेल. हे बघा हे काय बघा दृश्य बघा इथले, लिटरली अंडे. हा ठीक आहे, मॅगी वगैरे खाल्ली तुम्ही, मॅगी वगैरे हां ठीक आहे, सगळं ठीक आहे. ए बघा दिसतंय का, हे दिसतंय का, बघा तुम्ही फक्त. चिकन बिर्याणी, दारू, हे बघा रेड, हे बघा दारू वगैरे काय यार. आपण एक महाराजांच्या जागेवर आपण येतोय आणि आपण ह्या साऱ्या गोष्टी करतोय. खूप चुकीचं आहे. आता मी तुम्हाला भेटतो वरती काय घाण केलेली ती दाखवतो. आणि ऑफकोर्स महाराजांचे चरण स्पर्श करतो तुम्हाला सगळ्यांना. चला. नमस्कार मित्रांनो,
कोटी कोटी प्रयत्नानंतर आम्ही यशस्वी झालेलो आहोत. बघू शकता ढगांच्या वरती आलेल्या गोष्टी सफल होत आहेत. असं हे वाटत नाही, रिग्रेट नाही वाटत आहे की आम्ही काही चुकीचं. आता कोण पाठ करून बसले रे? आता कोण पाठ करून बसले? हा आता आता ओ ओ ओ नमस्कार काही. चला तुम्हाला आता मी दर्शन देतो मधलं, त्याच्या आतलीचं तुम्ही बाहेरचं दर्शन घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघू शकता तुम्ही इथं चरण आहात. जी जी पॉझिटिव्हिटी इथं आहे ना, कुठंच नाही मित्रांनो. बघू शकता माझे मित्र इथं आहेत. आम्ही एवढ्या वरती आलोय, फक्त आता आमच्या उतराचे वांदे होणार आहेत. हा, कारण की सूर्य आता फार मावळायला आलाय आणि आम्ही डायरेक्ट ढगांच्या मध्ये आता. काय बोलू शब्द नाही बोलायला. खूप असं भारी वाटतंय. बघू शकता तुम्ही. मला तर पुढं जाऊन असं डुंकायचं पण मन नाही करत आहे रे. बघू शकता तुम्ही सूर्य इथं नाही, हे पाण्यामुळे रिफ्लेक्शन होतं त्याचं. तसंच तुम्ही या साईडला बघू शकता. आपण ऐका ना मित्रांनो, मित्रांनो, आपण कुठतरी तिथं होतो तेव्हा त्या माणसाला विचारलं, दादा जायला इकडनं रस्ता आहे का? तो रस्ता दिसतोय का? तो नाही, तो खाली याच्या डोंगराच्या. तोच रस्ता आहे तो. तो नाही, आणि तो राहिला तर ऑन ब्लॉक काय देशील बोल. आहेच का नाही कधी. चला मित्रांनो, आता खाली उतरायचा प्रवास आपण सुरू करूया. करायचं कारण की वेळ भरपूर झालेला आहे. बघू शकता तुम्ही कमीत कमी 5 वाजत आलेले आहेत. जास्तीत जास्ती पण 5 वाजत आलेले आहेत. आणि ॲडव्हेंचर झालेला आहे भरपूर सारा. माझ्यासाठी ते ॲडव्हेंचर होता. हे काय असे मित्र आता पाणी न देणारे, पुढं पळणारे, बोलणारे, डायरेक्ट थांबू नको थांबू नको, कसे थांबू नको थांबू नको, तो येतोय तो थांबू नको, चल पटकन. तू बोलला तर सगळा आवाज येतो. मला केव्हा कळलं तो फोनवर जेव्हा बोलत होता. बोलला होता मी नव्हतो. बघू शकता तुम्ही वातावरण साईडचं. आता काय आता दर्शन मित्र. चला आता ब्लॉग इथं संपवत नाही. खाली उतरताना मी दाखवू कुठे का होतो काय. चला भेटू तुम्हाला खाली जाऊन. आता बाय बाय. हा आमचा बटूया बाय बाय कर. बटूल बाय बाय कर. तोडणे का बटूया बाय. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीप्रती अष्टवदान जागृत अष्टवदान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन पुत्र हनुमान की जय. सी द व्यू पे गाइज. अभी हम लोग उतर रहे हैं. उतरने के पड़ाव को हम और देख रहे हो क्या गोल्डन लाइन पूरे इधर. ये ऐसी गोल्डन लाइन किधर से भी नहीं दिखती. ये सिर्फ इतनी ऊंचाई से दिखती है. देख सकते हो गोल्डन लाइन. अभी हम लोग है ना नीचे जाने के रास्ते पर है. अभी मैं ज़्यादा रिकॉर्ड नहीं करूँगा क्योंकि नीचे जाने का रास्ता थोड़ा सा है ना रिस्की, इसलिए आपको सीधा नीचे मिलता है. अभी बाय बाय. लव यू ऑल. गाइस फाइनली नीचे आ चुके हैं हम. हिंदी फिर होगी क्योंकि अभी
अड्डे से हम नीचे आ चुके हैं। हाँ, गढ़ से फोर्ट से मज़ा आए, बहुत मज़ा आए। थोड़े हमारी जो ये थी क्या बोलते उसको, अभी ठंडी भी बज रही, सब कुछ हो रहा है अभी। और हमको 30 मिनट्स का, अरे यार क्या बोल रहा हूँ मैं, 1 आवर का ट्रैवल करना है। ये तीनों इधर, इनकी हालत ऐसे। लेट्स गो, इस व्लॉग को इधर ही ख़त्म करते हैं। आई होप आपको ये व्लॉग अच्छा लगेगा। अच्छा लगेगा तो लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना। बाय बाय, लव यू ऑल। घर में रहना, ऐसे फोर्ट विजिट करना। बाय बाय, लव यू ऑल।